हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th मधील 10th चॅप्टर. त्याचं नाव आहे ॲनिमल टिश्यू. ओके, ॲनिमल टिश्यू या लेक्चरला आपण लास्ट लेक्चरला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण इपिथेलियल टिश्यू हा पॉईंट सुरू केला होता. त्याचबरोबर टाईप्स ऑफ टिश्यू हे पण पॉईंट आपण पाहिले होते. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू अँड सेल जंक्शन. हे दोन पॉईंट आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, ज्यांनी पहिले लेक्चर अजून पाहिलं नाही त्यांनी इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पहिल्या लेक्चरचा अभ्यास करा. त्यानंतर ह्या लेक्चरला सुरुवात करा. या लेक्चरमध्ये आपण बघूया आता कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. बघा, आपण सुरुवात करतानाच किंवा इपिथेलियम पॉईंटला पाहत असताना सांगितलं होतं की आपण इपिथेलियल टिश्यूला दोन टाईपमध्ये डिवाइड केलं होतं. त्यामध्ये एक पहिला पॉईंट होता तर सिम्पल इपिथेलियम टिश्यू अँड नेक्स्ट वन इज द कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. सिम्पल इपिथेलियम टिश्यू म्हणजे काय होते तर त्यामध्ये सिंगल सेल लेअरपासून तयार झालेले टिश्यू. अशा टिश्यूला काय म्हणतो आपण सिम्पल इपिथेलियल टिश्यू. लक्षात येते का की द टिश्यू आर फॉर्मेड बाय द लेअर ऑफ द सिंगल सेल्स. म्हणजे सिंगल सेलच्या लेअरपासून तयार झालेला टिश्यूचा लेअर इट इज द सिम्पल इपिथेलियम टिश्यू. आणि त्यानंतर कोणता बघायचा आपल्याला तर कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. बघा, सिम्पल आहे. इट इज द मेडअप ऑफ द 2 or more सेल लेअर. म्हणजे ज्या टिश्यूमध्ये सेलच्या 2पेक्षा अधिक जास्त लेअरपासून, म्हणजे बघा असे लेअर 2 or more लेअर आर मेडअप बाय द टिश्यू. म्हणजे ह्या टिश्यूला तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते तर 2पेक्षा अधिक लेअर तिथं तयार करावं लागते. अशा टिश्यूला म्हणतो आपण कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. सिम्पल आहे. बघा, ह्यामध्ये इट इज फाउंड इन द लोअर मोस्ट लेअर लाईज ऑफ द बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे सेलच्या किंवा टिश्यूच्या बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये फाउंड होणारे अशा प्रकारचे हे टिश्यू आहेत कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. यामध्ये दोन टाईप येतात आपल्याला, स्टार्टिफाईड इपिथेलियम आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम. हे आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. लक्षात आलं का? कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे काय? द टिश्यू आर फॉर्मेड बाय 2 or more लेयर्स ऑफ द सेल. सेलचे लेअर इथं इम्पॉर्टंट आहेत. बघा, सिम्पल इपिथेलियममध्ये बघतो आपण सिंगल लेअर असतो जिथं सेलचा. यामध्ये 2 or more लेअर इथं तयार झालेले असतात आणि त्यापासून जो टिश्यू तयार होतो त्याला म्हणतो आपण कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. ठीक आहे, डिटेलमध्ये आपण अभ्यास करू. बघा की त्यामध्ये पहिला आपल्याकडे दिलंय स्टार्टिफाईड इपिथेलियम टिश्यू. ओके, स्टार्टिफाईड इपिथेलियम अशा प्रकारचे टिश्यूचा लेअर आहे. बघा, आपण सुरुवातीलाच पाहिलं की इट इज मेड अप ऑफ 2 or more लेअर. म्हणजे इथं बघा सेलचे कसे भरपूर असे लेअर आपल्याला इथं दिसून येतात. ओके, बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे इथं सेलचे लेअर अरेंज केलेत. इथं भरपूर अशा लेअरमधून सेल तिथं तयार केलेत. बघा, ह्यांच्यामध्ये काय काय सांगितलं ते द न्यूक्लियस इज द प्रेझेंट ॲट द सेंट इन द स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह. स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह हा एक लेअर असतो. ह्या लेअरमध्ये त्या सेलमध्ये न्यूक्लियस दिसून येत असतो आणि तो न्यूक्लियस किंवा ह्या सेल काय करते तर जर्मिनेटिव्हचं काम करत असेल. म्हणजे सेलची ग्रोथ किंवा त्या टिश्यूचा लेअर ग्रोथ करायचं काम ह्या सेलमध्ये तिथं ह्या सेलचं ते फंक्शन असतं. लक्षात ठेवा, स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह ह्यांचं काम काय तर ते कॅन जनरेट द सेल्स फॉर द फॉर्मेशन ऑफ ऑर मेंटेनन्स ऑफ द टिश्यू. म्हणजे सेलच्या टिश्यूमधील इथल्या जर सेल काही डॅमेज झाले असतील तर त्या सेल रिकवर करण्यासाठी ह्या स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हमधून नवीन सेल तिथं तयार होऊन ह्या सेलला त्या रिकवर करत असतात किंवा तिथं डॅमेज झालेलं ते कव्हर करून असतात. अशा प्रकारच्या तिथं सेल तयार असतात. आणि त्यांचा जो काय सेलचा फ्री सरफेस आहे, सेल्स ॲट द फ्री सरफेस बिकम अ फ्लॅट अँड लॅक ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे बघा, हा त्यांचा फ्री सरफेस आहे, त्याला म्हणलं जातं स्ट्रॅटम कॉर्नियम. अशा प्रकारचा जो काय सेलचा लेअर आहे तो कसा आहे फ्लॅट सेलने तयार झालेला आहे. पुस्तकामध्ये डायग्राम जे दाखवले तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की सेलचा जो लेअर दिसतो आपल्याला तो फ्लॅट सेलपासून तयार झाला आहे आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा अब्सेंट आहे. त्याला म्हणतो आपण स्ट्रॅटम कॉर्नियम. ओके, हा स्ट्रॅटम कॉर्नियम आहे तो काय तर ह्या टिश्यूमध्ये असणारा फ्री सरफेस आपण म्हणून ओळखतो त्याला. आणि त्यांच्यामधील असणाऱ्या सेलमध्ये न्यूक्लियस हा अब्सेंट असतोय. बघा, न्यूक्लियस कुठं प्रेझेंट आहे? ओनली स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह. ह्या स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह ह्या लेअरमध्ये आपल्याला तिथं न्यूक्लियस दिसतोय. त्या न्यूक्लियसपासून किंवा ह्या प्रकारच्या सेलपासून जर्मिनेशनचं काम केलं जातं. म्हणजे त्या बॉडीमधील किंवा त्या टिश्यूमधील सेल जर डॅमेज झाले असेल तर त्या रिकवर करणे हे त्यांचं एक इम्पॉर्टंट काम आहे. त्याचबरोबर आपण बघितले की सेलचा फ्री सरफेस त्याला म्हणतो आपण स्ट्रॅटम कॉर्नियम आणि इट इज द फ्लॅट अँड लॅक ऑफ द न्यूक्लियस. ओके, इट इज द स्टार्टिफाईड इपिथेलियम. आता यांचं फंक्शन किंवा त्या कुठं फाउंड होतात बघा, त्या फाउंड होतात तर इपिडर्मिस ऑफ द स्किन. म्हणजे आपल्या स्किनचा जो काय लेअर आहे, ओके, आपल्या सेलचा स्किनचा जो काय आउटर लेअर आहे किंवा स्किनचा जो लेअर आहे त्या लेअरमध्ये ह्या प्रकारचे टिश्यू तिथं फाउंड होत असतात. त्याचबरोबर ॲसोफेगसमध्ये
ओके, ॲसोफेगस कॉर्नियामध्ये फाउंड होत असतात, त्याचबरोबर व्हाजायनामध्ये आणि रेक्टममध्ये, आपल्या इंटेस्टाईनच्या पार्टमध्ये किंवा आणि व्हाजायनामध्ये हे अशा प्रकारचे टिश्यू कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू हे तिथं फाउंड होत असतात. ओके, लक्षात आलं. त्यांचं फंक्शन काय तर प्रोटेक्शन. ओके, प्रोटेक्शन इट इज द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दिस टाईप ऑफ द टिश्यू. प्रोटेक्शन कशा प्रकारे करणार आहेत बघा, तर जे काय एक्सटर्नल बॅक्टेरिया असतील म्हणजे स्किनसाठी असतील किंवा आपल्या जे काय एसोफेगसमध्ये केमिकल जे काय रिॲक्शन असते त्या रिॲक्शनपासून किंवा केमिकलपासून ते प्रोटेक्शन करत असते. त्यांचं एक इम्पॉर्टंट हे फंक्शन आहे. त्यांचं फंक्शन इज द प्रोटेक्शन अँड दे आर फाउंड इन द एपिडर्मिस ऑफ द स्किन, एसोफेगस अँड व्हाजायनल लेअर. त्याचबरोबर रेक्टममध्ये हे प्रकारचे किंवा कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू हे फाउंड होत असतात. ओके, नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे ट्रान्झिशनल इपिथेलियम. ओके, ट्रान्झिशनल म्हणजे ते ट्रान्झिशन करत असतात, काहीतरी त्यांच्यामध्ये ट्रान्झिशनचं फंक्शन होत असतं. अशा प्रकारचे इपिथेलियम टिश्यू आहेत. दीज आर ऑल्सो मेड अप फ्रॉम द 2 or more लेअर. म्हणजे आपण सुरुवातीलाच पाहिलं की हे कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू आहेत, त्यांच्यामध्ये 2 पेक्षा अधिक लेअर तिथं आपल्याला बघायला भेटतात. बघा, अशा प्रकारे इथं लेअर आपल्याला लगेच इझिली दिसून येत असतात. ठीक आहे, भरपूर लेअर तिथं त्या लेअरपासून ते तयार झालेले अशा प्रकारचे टिश्यू आहेत. बघा, ह्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, इट इज द सेम लाईक द स्ट्राटिफाईड इपिथेलियम. द स्ट्रक्चर म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर हे सेमच आहे. आता यांचं काम काय बघा, म्हणजे इम्पॉर्टंट फंक्शन काय त्यांचं, दे सेल कॅन अंडरग्रो द चेंजेस इन देअर शेप अँड स्ट्रक्चर. म्हणजे ह्या सेलमध्ये किंवा ह्या टिश्यूमध्ये फाउंड होणाऱ्या सेल ज्या आहेत, ओके, ज्या सेल आहेत ते त्यांचा शेप चेंज करू शकते. ओके, डिपेंडिंग अपॉन द स्ट्रेंच म्हणजे त्यांच्यावरती कशा प्रकारचा ताण पडतोय त्यानुसार त्या त्यांचा शेप चेंज करू शकते. ओके, लक्षात येते का बघा, ह्या सेल काय करू शकते, त्यांचा शेप चेंज करू शकते. म्हणून याला काय म्हणतो आपण, ट्रान्झिशनल इपिथेलियम. लक्षात आलं का, दिस सेल कॅन दी अंडरग्रोज द चेंजेस इन देअर शेप अँड स्ट्रक्चर डिपेंडिंग अपॉन द डिग्री ऑफ स्ट्रेंच. म्हणजे त्यांचं काम काय आहे, तर ते जशा प्रकारचा स्ट्रेंच भेटेल बाहेर, जशा प्रकारचा आपण त्याला स्ट्रेंच देणार आहे त्यानुसार ते त्यांचा शेप त्याचबरोबर त्यांचं जे काय स्ट्रक्चर आहे ते चेंज करत असणार आहेत. ओके, चेंज करत असतात. अशा प्रकारच्या सेलला म्हणतो आपण ट्रान्झिशनल इपिथेलियम. त्यांचं फंक्शन बघा लक्षात आलं असेल, डेस्टिनेशन्स ऑफ ऑर्गन म्हणजे जे काही ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये असणारे ऑर्गन त्या स्ट्रेंचवरून त्यांचं शेप किंवा स्ट्रक्चर चेंज करत असतात. अशा ऑर्गनमध्ये, अशा प्रकारच्या ऑर्गन्समध्ये हे आपल्या बॉडीमध्ये फाउंड होत असतात. एक्झाम्पल आहे आपल्याकडे युरिनरी ब्लॅडर. म्हणजे बघा, युरिनरी ब्लॅडरमध्ये काय असतं तर युरिनचं तिथं स्टोरेज केलं जातं. ओके, अशा प्रकारे युरिनचं स्टोरेज ह्यामध्ये केलं जातं. जसं त्यामध्ये युरिन हे वाढत जाणार आहे, ओके, युरिन जसं फिल होणार आहे त्यानुसार ते काय करते, त्यांचा शेप हे चेंज करत असेल. बघा, असं हळूहळू तिथं शेप तिथं झालेला आपल्याला दिसून येतं आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला ह्या ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू हे फाउंड होत असतात. त्यामुळं त्या ब्लॅडरचं साईज आणि तिथं स्ट्रक्चर आहे ते चेंज झालेलं आपल्याला दिसून येतं ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द ट्रान्झिशनल इपिथेलियम टिश्यू. लक्षात आलं का बघा, की ह्यामध्ये असणाऱ्या सेलचं फंक्शनच ते आहे, दे कॅन चेंज देअर शेप अँड स्ट्रक्चर डिपेंडिंग अपॉन द स्ट्रेंच. अशामुळं याला म्हणतो आपण ट्रान्झिशनल इपिथेलियम टिश्यू. इट इज द पार्ट ऑफ द कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू बिकॉज इट इज द मेड अप फ्रॉम द 2 or more लेअर ऑफ द सेल्स. ओके, बघा लक्षात आलं का, दोन पाहिले आपण, इट इज द स्ट्राटिफाईड इपिथेलियम अँड ट्रान्झिशनल इपिथेलियम. आता ह्यामध्ये आपल्याला अजून एक सेलचं इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बघायची की ह्या टिश्यूमध्ये त्याला म्हणतो आपण सेल जंक्शन. ओके, जंक्शन, सेलचं जंक्शन काय असतं हे आपण बघूया. आता सेल जंक्शन म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर कनेक्शन बिटवीन द 2 सेल इन द टिश्यू. म्हणजे एका टिश्यूमध्ये बघा अशा 2 सेल असतील किंवा भरपूर सेलपासून टिश्यू तयार झालेला असतं की ह्या सेलमध्ये असणारं कनेक्शन. ओके, ह्या दोघांमध्ये कशा प्रकारे कनेक्शन असतं, हाऊ दे कॅन कनेक्टेड टू इच अदर, दिस आर कॉल्ड ॲज द सेल जंक्शन. म्हणजे लक्षात आलं का बघा, आपल्याला काय सांगितलं जातं की डेफिनेशनमध्ये पुस्तकामध्ये, द एपिथेलियल सेल्स आर कनेक्टेड टू द इच अदर लॅटरली ॲज वेल ॲज द बेसमेंट मेम्ब्रेन जंक्शनल कॉम्प्लेक्स बाय द जंक्शनल कॉम्प्लेक्स कॉल्ड ॲज द सेल जंक्शन. म्हणजे ज्या इपिथेलियम सेल्स आहेत किंवा टिश्यूमध्ये असणाऱ्या ज्या काय सेल्स आहेत त्या एकमेकांशी कनेक्टेड असतात, लॅटरल ॲज वेल ॲज बेसमेंट. म्हणजे त्या बेसमेंट मेम्ब्रेनशी पण कनेक्ट असतात आणि इच अदरशी पण कनेक्ट असतात. अशा कनेक्शनचं एक कॉम्प्लेक्स तयार झालेलं असतं, त्याला म्हणतो आपण जंक्शनल कॉम्प्लेक्स. ओके, दिस जंक्शनल कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज द सेल जंक्शन. लक्षात आलं का,
की आपल्याला काय करायचं आहे की एका टिश्यूमध्ये असणाऱ्या सेल दे कॅन कनेक्टेड टू इच अदर विथ द व्हेरियस टाइप ऑफ द जंक्शन. दिस जंक्शनल कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज द cell junction. There is the 5 types of the cell junction, that is the tight junction, gap junction, desmosome junction आणि adherence junction. अशा प्रकारचे 5 टाईप बघायचे आपल्याला सेल जंक्शनचे. बघूया आपण वन बाय वन. ठीक आहे. फर्स्ट वन इज द टाईट जंक्शन. ओके, टाईट जंक्शन. दिस जंक्शन द मेंटेन द सेल पोलॅरिटी, प्रिव्हेंट द लॅटरल डिफ्युजन ऑफ द प्रोटीन्स. म्हणजे बघा हे काय, त्यांच्या नावावरून आपल्याला लक्षात आलं की ते जंक्शन आहे ते टाईट प्रकारचं एक टाईपचं जंक्शन आहे. सेलमध्ये सेल टू सेल असणारं एक प्रकारचं टाईट जंक्शन आपल्याला तिथं दिसून येत असतं. त्यांचं फंक्शन काय, दे कॅन मेंटेन द सेल पोलॅरिटी, म्हणजे सेलचे पोलॅरिटी ती मेंटेन करते. सेलमध्ये जे काय मॉलिक्युल्स आहेत जसं की प्रोटीन असतील, आयन असतील, त्यांना प्रिव्हेंट करतात. म्हणजे सेलमधून आयनला ते बाहेर जाऊ देत नाहीत आणि आतही येऊ देत नाहीत. म्हणजे त्या सेलमध्ये असणारी जी काय सेलची पोलॅरिटी आहे, सेलमध्ये असणारं आयन कॉन्सन्ट्रेशन आहे, ते आयन कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवण्याचं काम हे टाईट जंक्शन करत असतं. ओके, लक्षात आलं का? बघा यांचं काम काय, इम्पॉर्टंट काम आहे. त्यांच्यामध्ये लॅटरल डिफ्युजन वगैरे जे असणार आहे ते जे काय डिफ्युजन आहे ते मेंटेन करण्याचं काम हे हे जंक्शन हे आपल्याला सेलमध्ये करताना दिसून येत असतं. नेक्स्ट जंक्शन आहे, इट इज द गॅप जंक्शन. बघा आता ह्यामध्ये काय केलं तर इट इज दिस जंक्शन द इंटरसेल्युलर जंक्शन. ओके, इंटरसेल्युलर म्हणजे एका सेलमध्ये असणारे जंक्शन आहे. इट इज द अलाउज द पॅसेज ऑफ आयन्स अँड स्मॉल मॉलिक्यूल. म्हणजे गॅप जंक्शनमधून काय केलं जातं तर दोन सेलमध्ये किंवा एका सेलमध्ये तर आयनचं पॅसेजेस करण्याचं म्हणजे आयन ट्रान्सफर करायचं काम इथं केलं जात असते. लक्षात आलं का? दिस इंटरसेल्युलर जंक्शन्स अलाउज द पासेज ऑफ आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स. म्हणजे एकाच सेलमध्ये आयनचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी ॲज वेल ॲज एक्सचेंज ऑफ केमिकल बिटवीन द डिफरंट सेल. म्हणजे दोन डिफरंट सेलमधून केमिकल एक्सचेंज करण्यासाठी आयनला पास करण्यासाठी अशा प्रकारे त्यांचं फंक्शन केलं जातं. इट इज द गॅप जंक्शन. लक्षात येतं का? गॅप जंक्शन म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इट इज द कनेक्शन. म्हणजे ह्या दोन सेलमध्ये असणारं एक जंक्शन आहे की त्यामधून आयनचं पॅसेज केलं जातं, आयन ट्रान्सफर केले जाते, त्याचबरोबर काही स्मॉल मॉलिक्युल्स केले जातात बिटवीन द सेल ॲज वेल ॲज द एक्सचेंज ऑफ केमिकल बिटवीन द सेल. दोन डिफरंट सेलमधून आयनचं पॅसेज, केमिकलचं पॅसेज आणि काही स्मॉल मॉलिक्युलचं ट्रान्सफर इकडून तिकडून ते केलं जाते. इट इज द गॅप जंक्शन. ओके, नेक्स्ट वन इज द हेमिडेस्मोसोम्स जंक्शन. HDS त्याला आपण म्हणतोय. हेमिडेस्मोसोम जंक्शन. बघा ह्यांच्यामध्ये काय केलं, इट अलाउज द सेल टू स्ट्रॉंगली ॲडर टू द अंडरलाईंग बेसमेंट मेम्ब्रेन. दिस मेंटेन द टिश्यू होमिओस्टॅसिस बाय द सिग्नलिंग. म्हणजे बघा आपण जे काय मेम्ब्रेन पाहिले होते आतापर्यंत, आपण जे काय सेलचा इपिथेलियम टिश्यूचा जे अभ्यास करतो त्यामध्ये बेसमेंट मेम्ब्रेन असं एक आपण ऐकलं होतं. बेसमेंट मेम्ब्रेन की ज्याच्यावरती सेलला आपण किंवा त्या टिश्यूला ॲझर केलं जातं, म्हणजे तिथं आधार दिला जातो, पकडलं जातं. अशा प्रकारच्या टिश्यूमध्ये आपल्याला हे हेमिडेस्मोशन मेम्ब्रेन आपल्याला दिसून येत असेल किंवा जंक्शन म्हणतो आपण त्याला. यामध्ये जे काय बेसमेंट मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, दिस इज द बेसमेंट मेम्ब्रेन, आणि त्याच्यावरती जे काय बाकीचं आपलं टिश्यू आहे किंवा जे काही सेल्स आहेत त्या सेलला आधार केलं जातं किंवा त्यांना पकडून ठेवलं जातं. इट अलाउज द स्ट्रॉंगली ॲडर टू द अंडरलाईंग बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेनवरती त्या टिश्यूला पकडून ठेवायचं काम, आधार द्यायचं काम ह्या हेमिडेस्मोस मेम्ब्रेनने केलं जातं. दिस मेंटेन द टिश्यू होमिओस्टॅटिस. म्हणजे सेलचं किंवा त्या टिश्यूमधील जे काही केमिकल्स असणार आहेत किंवा जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत त्यांना मेंटेन ठेवणं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवणं हे त्यांचं तिथं काम महत्त्वाचं आहे. त्यातली एक सांगितलं आपल्याला होमिओस्टॅटिस. म्हणजे त्या सेलमध्ये असणाऱ्या केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन, जे काय वॉटर कॉन्सन्ट्रेशन असेल हे ते मेंटेन ठेवण्याचं काम त्या हेमिडेस्मोसोम्समध्ये केलं जातं. लक्षात आलं का? अलाउज द सेल टू द स्ट्रॉंगली ॲडर. म्हणजे त्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती सेलला ॲधर करणे म्हणजे काय करणे, त्याला सपोर्ट देणे, त्याला आधार देणे, अशा प्रकारचं काम केलं जातं. आणि त्या सेलमधील किंवा त्या टिश्यूचं होमिओस्टॅटिस हे मेंटेन केलं जातं बाय द सिग्नलिंग. यांच्यामध्ये सिग्नलिंग होत असताना त्यांच्यापासून ते मेंटेन केलं जातं. त्यानंतर बघा डेस्मोसम्स मेम्ब्रेन किंवा डेस्मोसम जंक्शन. बघा दिस प्रोव्हाइड द मेकॅनिकल स्ट्रेंच. आता ह्या हेमिडेस्मोसमध्ये काय बघितलं आपण, इथं फक्त ह्या जंक्शनमधून सिग्नलिंग केलं जातं. ओके, इथं फक्त त्या
केमिकलचं किंवा आयनचं सिग्नलिंगसाठी केलं जातं टू द बेसमेंट मेम्ब्रेन टू द टिश्यू. म्हणजे टिश्यूपासून बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन किंवा केमिकलचं एक्सचेंजसाठी हे मेम्ब्रेन वापरलं जातं, सॉरी हे जंक्शन वापरलं जातं. आणि नेक्स्ट आहे ते डेस्मोसन मेम्ब्रेन. दिस प्रोव्हाइड द मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द इपिथेलियल टिश्यू. आणि देन कार्डियक मसल अँड मेनिंजेस. म्हणजे बघा ह्यांनी काय केलंय तर मेकॅनिकल स्ट्रेंथ दिलंय, म्हणजे एक प्रकारचा तिथं सपोर्ट दिलाय. मेकॅनिकल सपोर्ट म्हणजे ते पकडून ठेवण्याचं, टाईट पकडून ठेवण्याचं काम ह्या प्रकारच्या जंक्शनमध्ये केलं जातं. बघा इथं आपल्याला इथं 2 सेल दाखवलेत अशा प्रकारे. बघा दिस इज द 2 टाईप ऑफ द सेल. म्हणजे ह्या 2 डिफरंट सेल आहेत आणि ह्या 2 डिफरंट सेलला टाईटली पकडून ठेवण्याचं काम, ओके, टाईटली पकडून ठेवण्याचं काम ह्या डेस्मोसोम्स जंक्शनचं तिथं दिसून येणार आहे. आणि हेमिडेस्मोसनचं काय तर ते कॅन ओनली युजफुल फॉर द सिग्नलिंग. ओके, त्यांचं काम काय तर सिग्नलिंगसाठी तिथं ते काम करत असतात. आणि डेस्मोसोन इट इज द प्रोव्हाइड द मेकॅनिकल स्ट्रेंथ टू इपिथेलियल टिश्यू. म्हणजे इपिथेलियल टिश्यूला मेकॅनिकल स्ट्रेंथ. बघा इथं टाईटली कशा प्रकारे आपण बघतोय की जंक्शन तिथं तयार केलेलं आहे, कनेक्शन केले, टाईट जंक्शन म्हणू शकतो आपण त्याला. पण ते काय करते तर मेकॅनिकल स्ट्रेंथ करते आणि त्या टिश्यूला किंवा त्या टिश्यूमध्ये असणाऱ्या सेलला पकडून ठेवत असेल. हे आपल्याला मोस्टली कुठं कार्डियक मसलमध्ये म्हणजे हार्टच्या मसलमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्याचबरोबर मेनिंजेस, ओके, ब्रेनमध्ये ते आपल्याला दिसून येत असणारं अशा प्रकारचं एक जंक्शन आहे. लक्षात आलं का? हेमिडेस्मोसोम्स अँड डेस्मोसोम जंक्शन. लास्ट वन इज द adherens जंक्शन. बघा इट इन्व्हॉल्व द व्हेरियस सिग्नलिंग पाथवे अँड द ट्रान्सक्रिप्शन रेग्युलेशन. ह्या प्रकारच्या आपल्याला कनेक्शनमध्ये आपल्याला ते दिसून येत आहे. म्हणजे सेल सिग्नलिंग असणार आहे किंवा त्याचबरोबर ट्रान्सक्रिप्शन रेग्युलेशन म्हणजे जे काय सेल टू सेल कनेक्शन असते ना ते त्यामध्ये आपल्याला ते दिसून येत असते. इट इन्व्हॉल्व द व्हेरियस सिग्नलिंग पाथवे अँड ट्रान्सक्रिप्शनल रेग्युलेशन. म्हणजे सेलची पोलॅरिटी असेल किंवा अदर जे काय सेलचं कनेक्शन असेल ते मेंटेन ठेवणे, सेलचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवणे, ह्या प्रकारच्या सगळ्या कामामध्ये हे आपल्याला सिग्नलिंगच्या फंक्शनिंगमध्ये हे आपल्याला दिसून येते. इट इज द ॲधरन्स जंक्शन. ओके, अशा प्रकारचे टोटल 5 जंक्शन आपण पाहिले. बघा 5 जंक्शन कोणते कोणते आहेत बघा की ह्यामध्ये आपल्याला पाहिलं की टाईट जंक्शन, त्यानंतर गॅप जंक्शन. गॅप जंक्शनमध्ये आपण पाहिलं की सिग्नलिंगसाठी किंवा आयनचं पॅसेजेस करण्यासाठी आपल्याला हे जंक्शन इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर ॲधरन जंक्शन इन्व्हॉल्व द सिग्नलिंग पाथवेमध्ये बघतो आपण. डेस्मोशन्समध्ये हे मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी आपल्याला बघतोय. हेमिडेस्मोशन म्हणजे फक्त सिग्नलिंगसाठी वापरलं जाणारं बेसमेंट मेम्ब्रेन टू टिश्यू. अशा प्रकारे आपण हे 5 जंक्शन पाहिलेले आहेत. बघा यामध्ये आपण ह्या लेक्चरला पाहिलं की कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू आणि त्याचबरोबर सेल जंक्शन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर कनेक्टिव्ह टिश्यू. बघा आपला इथं इपिथेलियम टिश्यू हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू हा पॉईंट सुरू करूया. त्याचबरोबर आपल्याला मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू हे 2 टाईप पाहायचे आहेत. बघा काय तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये अडचण असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.